चला बहुलेवाडी संघाला पुन्हा एकदा विनंती आहे, जसा पहिला बॉल खेळपट्टीवरती डिलिव्हर्ड होईल 15 मिनिटाचा टाइम आणि ते सेट केला जाईल. निर्धारित 3 जे षटक आहेत ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले नाहीत तर तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. याच्यावरती देखील प्लीज कृपया करून नजर असवत, कारण बराचसा वेळ झालाय. घड्याळ जर पाहिले तर 4 वाजून 54 मिनिटाचा वेळ आहे आणि अजूनही अजित सर 3 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत, त्याच्यामुळे विनंती आहे प्लीज. चला 12वा खेळाडू या 12वा खेळाडू प्रतिनिधी या दोन्ही संघाचे. चला स्पीडअप करा, घाई करा सर, अगदी टाइम देखील सुरू होतोय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. चला कोणतरी आणि भानंग, कोणतरी भानंग, चला कोणतरी आणि भानंग आपण देखील या कोणतरी आणि भानंग. कोणतरे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. चला सर सामना चालू करा सर. चला जाऊयात पुन्हा एकदा दिशांत सर मैदानाच्या आतमध्ये, जिथे दोन्ही संघ मातब्बार, एक बाजूला आपण चरई आणि दुसऱ्या बाजूला चला बाहुलेवाडी, एक बाजूला बाहुलेवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळताना चरई. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि अमर. अगदी बॅकफुटला जाऊन कट केले. क्षेत्ररक्षक अगदी जर आपण पाहिलं थर्ड मॅनला तैनात आहे. 1 धाव अर्जित झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव, बॅकफुट पंच पाहिला, बॅकफुटला गेले, केवळ दिशा दिली त्या बॉलला आणि सिंगलनं संघाचं खातंही उघडलंय. पहिली धाव स्कोर कार्डवरती लावली जाते अगदी चरई बुद्रुक या संघाच्या माध्यमातून. चला पहिली धाव अर्जित झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला. अगदी जर आपण पाहिलं बॅकफुटला येत असताना कट करायचं पॉइंटला, परंतु अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सुदेश. पहिला सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डॉट. यावेळी मोठा फटका, आता क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. अगदी जर आपण पाहिलं शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली फील्ड राहिली आहे. 1 धाव अर्जित झाल्या. रणसंख्येमध्ये वाढ होते. रणसंख्या जर आपण पाहिली 2 धावा धापलकावरती. पुढचा बॉल यावेळेस अगदी जमिनी लगतचा चेंडू आलंदा कार्पेटच्या साह्याने खेळला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव अर्जित झाली आहे. 30 सर्कल. पहिलं षटक पॉवर प्लेचं. P1 पॉवर प्ले पाहायला मिळतात. पॉवरफुल फलंदाजी अद्याप पाहायला मिळत नाहीये. यावेळेस अगदी उडवून दिला इनफिल्डच्या वरून. दोन्ही क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे वेगाने येत असताना पाहायला मिळाले. अगदी 1 बाउन्स बॉलला कॅरी केले गेले. क्षेत्ररक्षकांना चांगली फेक राहिली आहे. 2 धावा अर्जित झाल्या आहेत. चला कोणतरी आणि भानंग, बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर दी टॉस. कोणतरी आणि भानंग नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण टॉससाठी आमंत्रित करतोय. यावेळेस देखील आलंदा कार्पेटच्या साह्याने खेळल्या चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत असताना पाहायला मिळाले. अगदी जर आपण पाहिलं सर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी जवळजवळ नाही. अगदी जर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जात असताना पाहायला मिळालं आणि बॉलला चांगल्या पद्धतीने कॅरी केलं आणि चांगली बॉलची फेक देखील केली आहे. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 7 या आकड्यावरती. लॉस ऑफ नॉन विकेट. चला षटक क्रमांक 2. विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या बहुलेवाडी संघाला लगेचच आपण घाईने या षटकाला सुरुवात करा प्लीज. बहुलेवाडी, चला विनंती आहे जास्त वेळ न घेता प्लीज मॅच ऑन करा, कारण अजूनही 4 सामने बाकी आहेत. आज मैदानावरती पाहिले तर 4 वाजून 58 मिनिटाचा वेळ झालाय आणि त्याच्यामुळे जितकं लवकर ही मॅच संपवता येईल तितकं लवकर ही मॅच संपवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. चला दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज निकेशला प्राचार्य केले गेले. पहिला बॉल यावेळेला लो फुलटा चेंडू. अगदी जर आपण पाहिलं फक्त दिशा दिली आहे बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा अर्जित झाल्या आहेत. अगदी लाजबाब क्रिकेट. प्रत्येक बॉलवरती धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो बॅटिंग करणाऱ्या चरई बुद्रुक या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला रोहन आहे, दुसऱ्या बाजूला अमर आहे आणि या दोन्ही खेळाडूंचा आपण विचार केला तर रोहन 3 चेंडूवरती 4 आणि अमर 4 चेंडूवरती 5 अशा पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे.
राऊंड विकेटनं पुढचा बॉल, मोठा फटका आलाय मात्र टायमिंग जुळलं नाहीये. सर्कलच्या आतमध्ये झेल टिपलाय आणि पहिला गडी रोहन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, पहिली सफलता प्राप्त झाली आहे. चला लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. दुसरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यश. चला या घाईने या यश. 9 धावा दाबलगावरती आपल्याला पाहतोय. 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. दुसरा षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाज आहे निकेश. अगदी अमर जर आपण पाहिलं सलामी वीर आघाडीला आलाय. अमर खेळतोय 4 चेंडू 5 धावांवरती. यश षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे. पॉवर पिचचे निर्बंध नाहीये. सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहत आहे आणि आतापर्यंत षटक क्रमांक 2 मध्ये लाजवाब खेळ रहा. राऊंड द विकेटने पुढचा बॉल बॅकफुटला गेले. हलक्या आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन गोशांकित झोन मधून एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ. रणसंख्या जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये निकेशला देखील आपण गोलंदाजी करत असताना अगदी अमरचा विचार केला तर 4 चेंडू फेस करत असताना 5 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सर जास्त वेळ घेऊ नका मैदानावरती कारण बराचसा वेळ झाला आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल अकुटप्याचा बॉल होता. बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. अगदी कहीं पे निगाही कहीं पे निशाने मारायचा होता. ऑन साईडला बॉल निघून गेलाय गलीमधून. तिथून एक पंचांचा इशारा येतो. डिक्लेरेशन गोशांकित क्षेत्र आणि एक सिंगल धाव येते. सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चला घाई करा बहुलेवाडी. चला घाई करा. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईडीस मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव चांगली फील्ड राहिली आहे. एक धाव देखील अर्जित झाली आहे. अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा होता. त्याच्या हातामध्ये बॉल होता आणि या बॉलला जर पकडलं असतं तर निश्चितपणे मामला 19-20 होता. यावेळी जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 2 मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा झाला 1-12 1 लॉस. बॅटिंग करणारा सरी बुद्रुकचा संघ आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बैठक शॉट. अगदी पुढचा पाय वाकवला, मागच्या पायावरती बसले आणि चोपला बॉलला. 6 धावांसाठी या चेंडूवरती आलाय षटकार. अगदी जर आपण पाहिलं मागचा पाय वाकवला आणि बरोबर घुटना टेक सिक्सर देख अगदी षटकार पाहायला मिळाला. चला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आपण टायमरचा विचार केला तर आपण पुन्हा एकदा सूचित करतोय. 55 ना म्हणजे 7 मिनिटं 15 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं. चला विनंती आहे दोन्ही संघाला विनंती आहे की आपण प्लीज जसं सहकार्य करताय तसं सहकार्य येणाऱ्या 5 षटकामध्ये करूयात कारण 5 षटके इथून पुढे मॅच मध्ये शिल्लक आहेत. 3 की 2 ओव्हर झाला माफ करा 6 षटके शिल्लक असेल. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा पाहिल्या तर 9च्या सरासरीने 18 धावा. 18 धावा धावफलकावरती 1 8 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय राजेशला प्राचलन केलं. पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना सरळ वेगावरती स्वार होणारा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. लोअर फुलटॉस बॉल होता. थोडंसं खाली राहिला बॉल आणि तिथून जर पाहिलं तर रणसंख्या पहिल्याच षटकामध्ये 7. त्याच्यानंतर तर षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिला चेंडूला डॉट. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चपराक लावायची होती. अवे फ्रॉम द बॉडी, नजरेपासून दूर, बॅट पासून दूर. अगदी आपण पाहिलं तर आय अँड हँड कॉर्डिनेशन हे मैदानावरती सुरेख असणं गरजेचं असतं आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक डॉट बॉलची सांगता. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निरकावची सांगता पाहायला मिळतोय. चला पुढचा बॉल. यावेळेस देखील जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिळते विकेटची आणि पहिली सफलता प्राप्त होते टीम बहुलेवाडी संघाला. चला फलंदाज बाद झाला आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये विशाल बैकर सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आमच्या बरोबरीने आता त्यांचंही सुमधुर समालोचन या शेवटच्या काही मॅच साठी आपल्या दरम्यान आपण ऐकणार आहोत. तुर्तास जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात 18. विकेट गडी झालेत, बाद झाले 2 आणि संध्याकाळच्या 17 मध्ये जर आपण पाहिलात तर या मैदानावरती धावा होताना देखील आपण पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये
आता मात्र अंकुश लगावला जातो बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बॅटर्स वरती. विशाल बैकर सरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं समालोचन सातत्याने घडतंय. अगदी तला तालुक्यामधील अगदी जर आपण पाहिलं कासेकोल गावाचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून सातत्यानं अगदी या वाशी नवी मुंबई ह्या साईडला सातत्यानं त्यांचं चांगलं समालोचन होत असताना आपण देखील पाहिलं आणि त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. पुढचा बॉल तर यावेळी हलक्या हाताने अगदी जर आपण पाहिलं तर त्या सर्कल मध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. सरळ आणि साधा सोपा झेल सुटला आणि धरतीला दान झाला. सर मी मगाशी देखील उल्लेख केला अगदी विचारला तर अब्दुल रज्जाकला अगदी सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा झेल 35 या धावसंख्येवरती सुटला आणि तदनंतर अगदी 97 धावांची बहारदार इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अक्षरशः पाकिस्तानला परतीचा प्रवास करावा लागला. सर शेवटचा 1 मिनिट बाकी आहे आणि या शेवटचा बॉल डिलिव्हर करायचा यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये बॉलला खेळून काढलाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. बहुलेवाडी शेवटचा मिनिट आहे आणि शेवटच्या 1 मिनिटामध्ये जर हा बॉल डिलिव्हर झाला नाही तर तुमचा जो एक क्षेत्ररक्षक आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज राजेश निघालाय. राऊंड द विकेट पाहिजे या बॉलवरती जर पाहिलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाफलगावरती एकंदरीत धावा पाहिल्या तर 21 लॉस ऑफ 2 विकेट. 21 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. अगदी चौथं शेवटचा हाणामारीचा स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजच्या मार्कवरती कोणाला प्राचारण केलं जाईल हा देखील प्रश्नचिन्ह. लास्ट आहे ना शेवटचा षटक. अगदी आपण पाहतो पहिला बॉल यावेळेस जोरकस प्रहार केलाय. समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग सीमा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. आलाय षटकार. लाजवाब फटका. स्लॉट मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा बैठक शॉट चपराक लगावली. खाली बसले आणि बॉलला अगदी स्वीट साऊंड देखील मैदानावरती पाहिला. मिडल ऑफ द बॅट आणि लांगाच्या डोक्यावरून जर पाहिलं क्षेत्ररक्षक होते. खिलाडी बने दर्शक, दर्शक बने दिवाने आणि 6 धावांसाठी लाजवाब फटका षटकार. पुढचा बॉल यावेळेस समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन खेळला. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस मात्र तोडीस तोड उत्तर आणि कहाणी में ट्विस्ट. अजून एक फलंदाज होतोय बाद. अगदी जर आपण पाहिलं एक तिरी तो एक नेरी मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळालं. पहिला बॉलवरती वार होता तर या बॉलवरती हा पलट वार होता गोलंदाज कल्फेजचा. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती फटका फसला. मिड विकेट मध्ये चांगला झेलला. त्या ठिकाणी गॅदर केला गेला आणि फलंदाज क्रमांक 3 देखील तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन दाखल होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर रोहन. चला घाई करा रोहन. सर दोन्ही संघाला विनंती आहे प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण याच्यानंतर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 4 सामने जे आहेत ते अजूनही शिल्लक आहेत आणि घड्याळात पाहिलं तर 5:07 मिनिटाचा वेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या सत्रात शिल्लक. गोलंदाज कल्पेश राईट मोर द विकेट यावेळी स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सर्कल मध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक 1 2 3 आणि गॅदर केला यावेळी झेल. बॅक टू बॅक दुसरा हादरा. फलंदाज क्रमांक 4 देखील माघारी परतलाय. तुच्छल मयाया. अगदी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने घडत आहे. एक तरफ छाया एक तरफ धूप आहे. एक तरफ धूप आहे एक तरफ छाया. यही तो क्रिकेट की माया. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं एक मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. तो धावा झाल्यात 27-27. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज आपण कल्पेशचा विचार केला तर कल्पेश ऑन हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कल्पेश नोंदवेल का याच्यावर देखील आता सर्वांचे लक्ष असणार आहेत कारण सकाळपासून 2 विकेट्स बऱ्याच गेल्या. हॅट्रिक नोंदवू शकले नाहीत. हॅट्रिकसाठी आता मैदानावरती कशा पद्धतीने फिल्डिंग सेट केलं जाईल, सजवलं जाईल, कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव नाहीये. आपण सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन पाहताय, कव्हर पॉईंट पाहताय, मागे पॉईंट पाहताय. सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर ऑन साइडला वाईड इश लॉंग ऑन आहे क्षेत्ररक्षण आहे. यावेळी वाईट बॉल. मागच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. यावेळी खराब बॉल आणि या 1 धावेनं रणसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 28 आकड्यावरती. 28 धावा धबलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 28 लॉस ऑफ 4 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती स्लॉगवर हाताळण्याकरिता पुढचा बॉल
यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. हॅट्रिकच्या उमेदवार असताना यू मिस आय विल बी डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय. फलंदाजाला माघारी परतवलाय. विकेटचं होते पतन. गॉन. बॅटची एज घेतली त्याच्यानंतर यष्टांवरती बॉल आदळला आणि फलंदाज क्रमांक 5 देखील यावेळी माघारी परततो. थोडस बॅकफुटला जातो बॅटिंग करणारा सरई बुद्रुकचा संघ. अजून या मैदानावरती चार चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या षटकातील. गोलंदाज कल्पेशनं पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर 3 गडी बाद 1 वाईड असं एकंदरीत चित्र मैदानावरती पाहत आहे. 28-5 अगदी जर आपण पाहिलं चरई संघाची परिस्थिती 28-5 पाहायला मिळते. यावेळी डान्सिंग डाऊनने खेळलाय. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक दीपेशला कव्हरला आहे. तो बनेल दर्शक. बॉल नाही थांबणार. 1 बाउन्स. सीमा पार आला हा दर्जेदार चौकार. आणि चौकारही गरजेचा होता कारण धावसंख्या थोडीशी थांबली होती आणि ज्या पद्धतीने फटका खेळला बॅकफुटला गेले जागा बनवली. अगदी कव्हरमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. गॅप मधून इंटू द गॅप बॉलला पाठवून दिलं सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. रणसंख्या पाहिली तर 32 32 आकड्यावरती शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. शफल झाले. जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला गेलाय. पंच दोन्ही पण हात समांतर करून पुन्हा एकदा आपल्यापर्यंत अवांतर धावेचा इशारा पोहोचवला जातो. रणसंख्या 1च्या माध्यमातून 34 34 आकड्यावरती 34 धावा धापलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू अगदी शेष आहे. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजची मार्कवरती अगदी जर आपण पाहिलं गोलंदाज कल्पेश शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता पाचारण केलं गेलंय. यावेळेस देखील उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु जजमेंट चांगला आहे. अगदी डाऊन दी बॉल. आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल न दिलाय हुलकवणी आणि बॉल चाललाय सीमा पार. अजून एक आलाय दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार. पूर्वार्धाचा खेळ देखील त्यावेळेस संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा 37 धावा बनवल्या. 38 धावांचं लक्ष उभारलंय. 24 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत 38. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बोललेल याची देखील चर्चा रंगणार देशांसह. विनंती आहे सरई बुद्रुक चला प्लीज. सरई बुद्रुक इतका वेळ घेऊन चालणार नाही कारण आता बराचसा उशीर झालाय. वारंवार कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न होते की वेळ फार गरजेची आहे. त्याच्या बरोबरीने दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर्स आपणही रेडी राहायचे. चला सरई बुद्रुक प्लीज थोडस वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूयात. सरई बुद्रुकला विनंती आहे प्लीज थोडस घाईने मैदानावरती मित्रांनो या कारण याच्यानंतर अजूनही 4 सामने आहेत. घड्याळात 5 वाजून 11 मिनिटाचा वेळ झालाय. चला सरई बुद्रुक मित्रांनो चला प्लीज थोडस घाईने या. चला या स्पर्धेची शिस्त आहे आणि त्यामुळे विनंती असेल की आता टीम मीटिंग घेऊ नका. सरई बुद्रुकला विनंती आहे जसे मैदानावरती याल क्षेत्ररक्षण प्लीज सजवून घ्या कारण क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्व आहे. आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. अजून 4 सामने इथून शिल्लक आहेत आणि ते 4 सामने खेळवण्यासाठी अगदी मी म्हणेल की आपल्याकडे फक्त 45 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. चला सरई बुद्रुक प्लीज एवढं लेझी होऊन चालणार नाही कारण आपल्याकडे तो वेळ कमी राहिलाय. आणि दुसऱ्या बाजूला विनंती असेल बहुलेवाडी प्रारंभिक जोडी पाठवा प्लीज. बहुलेवाडी प्रारंभिक जोडी मैदानावरती पाठवून द्या कारण याच्यानंतर ही मॅच आहेत आणि वेळ फार 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 आणि फार गरजेची आहे. माणसानं वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळेवरती कामं झाली पाहिजेत आणि ज्यावेळी वेळ चुकते ना त्यावेळी खूप चांगलं वाक्य की वेळ गेल्यानंतर तुमचे हुकुमाचे एक्के वाया जातात. म्हणून प्लीज विनंती आहे. चला घाई करा. जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दोन्ही संघ चला चरई संघ विवरचना लगेच मैदानाच्या आतमध्ये राहायचा. चला चरई संघ घाई करा. चला बहुलेवाडीचे बॅटर्स आलेत. आपण विनंती करतोय सरई बुद्रुक चला मित्रांनो आणा ट्रॅक वरती लवकर गोलंदाज. चला सरई बुद्रुक मित्रांनो एवढा वेळ घेऊन चालणार नाही कारण ही जी मॅच आहे ती ही स्पर्धा आपल्या टायमर सेट केला गेलाय. आता बॉल डिलिव्हर होण्याच्या आधीच टायमर सेट केला गेलाय. आम्ही आमच्या स्कोररला विनंती करतोय आपण टायमर सेट करा. आता बॉल डिलिव्हर झाला नाही त्याच्या अगोदरच टायमर सेट केला गेला कारण कमीत कमी 4 ते 5 वेळा तुम्हाला कॉल दिला गेलाय
आणि क्रिकेटमध्ये काही नियम आहेत मित्रांनो, नियम फार महत्वाचे आहेत. अजित सर, नियम हे आहेत ना, क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर बऱ्याचदा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो. आता पेनल्टीलाइज केलं जाईल का? कारण जवळजवळ 1 मिनिटाचा वेळ आहे, तो 1 मिनिटाचा जो वेळ आहे तो आता कव्हर करायचा येणार आहे 18 बॉलमध्ये. गोलंदाज पहिला बॉल घेऊन निघाला यश. पहिला बॉल होता, बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉग आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, बॉलला अडवलंय तिथपर्यंत मात्र एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाते. अगदी खऱ्या अर्थानं आपण बरोबर उल्लेख केला. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्गवरती आपण गोलंदाज पाहतोय जय. पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना यश, माफी असावी, यशला प्राचारण केलं आहे पहिल्या षटक हाताळण्याकरिता. 1 धाव अर्जित झाली आहे. धाव रणसंख्या 1-1 ने अकाउंट देखील ओपन झाला आहे. चल तर डावकुरा त्याचा फलंदाज झाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. ऑन साईडला जर आपण पाहिलं सर्कलच्या बाहेर मिड विकेटला पाठवलं गेलंय. ऑफ साईडला पाहिलं तर ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनला मागे पाठवलं जात आहे. लॉंगॉन आणि मिड विकेट हे डावकुरा त्याच्या फलंदाजासाठी सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण आहे. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहता येईल जर मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, अगदी मिड विकेट आहे. मागे जर पाहिलं तर लॉंग लेग आहे, त्याच्याबरोबर एक कव्हर पॉईंट आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंट आहे. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये तैनात केले गेले. गोलंदाज यश, डावकुरा त्याचा बॅटर स्ट्राईक एंडला सुदेश. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा दिली, दिशा दिली या बॉलवरती. मात्र तिथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. गोशांकी क्षेत्र आणि रेस्ट्रिक्शन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही मिळणार नाही. अर्थात रणसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 2 बॉल्स ऑफ दिस ओव्हर. 2 नवा धापलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावरती षटक हाताळण्याकरिता यशला देखील आपण पाहतोय. चला यश, घाई करा. समोर जर आपण पाहिलं किलर दमिला लेफ्ट स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी स्टेप आउट करून खेळलाय समोर. ओव्हर द बॉलर हिट. नाही थांबणार यावेळेस. बॉल न गाठली सीमा रेषा. गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने दिखा जोर और हम्पर का सिग्नल 4. लाजवाब फटका डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य इनसाइड आउट अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर 4 धावाने संघाचं खातं जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. लाजवाब बॅटिंग टार्गेट आहे या मॅच मध्ये 32 धावांचं. 21 मध्ये 32 हे समीकरण शिल्लक राहिले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव. टाइम सेट केलं गेलं, टाइमर सेट झालाय. 15 मिनिटाचा वेळ आहे 3 षटकांसाठी. पुढचा बॉल फुल टॉस. यावेळी उडवलाय बॉलला अफलातून फटका. काकतीचा अगदी योग्य वापर. जो क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये होता त्याला सर्कल मध्ये आणलं गेलं आणि बरोबर त्याच रिजन मध्ये अगदी बॉलला खेळून काढले 4 धावांसाठी. 1 बाउन्स. चौकाराला धावसंख्येला देखील आकारला. धावफलकावरती रणसंख्या 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अगदी 37 धावांचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं सर 9.25च्या सरासरीने धावफलक प्रतिषटका मागे गोळा करण्याचा मानस धाडस अगदी पाहिला. परंतु पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकर बरसला. अगदी अफलातून बॅटिंग केली. ज्या पद्धतीने बॅटिंग स्ट्राईक एंडला सुरू आहे. सुद्धा 4 चेंडूमध्ये 9 धावांची इनिंग पेश करतोय. आणि क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे गोलंदाजाच्या माइंड बरोबर खेळणं हे फलंदाजाचं काम आहे आणि फलंदाजाच्या माइंड बरोबर खेळणं हे गोलंदाजाचं काम आहे. तर दोन्ही बाजूला ती टक्कर मैदानावरती पाहायला मिळते. एक तेरी एक मेरी एक फुलटॉस. यावेळी बॉल पुढे एकदा गोशांकित रिझन मध्ये बॉल जाण्या अगोदर अडवलाय आणि दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी कंप्लीट झाला. क्षेत्ररक्षक नाराज आहेत. नाराजगीचं कारण एकच आहे की मैदानावरती जर बॉल मागे गेला असता तर 1 धाव आली असती, पण तुम्ही अडवलात आणि इथे चुकलात. कधी कुठे काय अडवायचं याच्यावरती देखील बऱ्याचशा गोष्टी निर्भर असतात. आणि यावेळी जर पाहिलं तर 2 धावा आल्यात आणि 2च्या मदतीनं रणसंख्या अजित सर जाऊन पोहोचते या 2च्या मदतीनं 1-2-12 या आकड्यावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि 12 धावा धापलकावरती आणि आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटका अखेर 12 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप एक मोठी जाण्याची बाब आहे ती म्हणजे एकही विकेट गमावलेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे आणि किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकरच्या बॅट मधून घणाघाती प्रहार येऊ लागले आहेत. तर 18 मध्ये 26 हे समीकरण आहे मॅच मध्ये. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सोडून गेलाय. आमचे अंपायर्स आपल्यापर्यंत सिग्नल पोहोचवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या माध्यमातून एक्स्ट्रा रणसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा धापलकावरती. पुढचा बॉल यावेळेस समोर उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी जर आपण पाहिलं पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 मध्ये कोणती करणार नाही आहे चूक. टिपला जाईल आणि अजून एक फलंदाज ठरतोय फेल. विकेटचं होते पतन. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर घाई नाही. नवीन बॅटरला विनंती आहे निकेश, चला आपण घाईनं प्लीज मैदानावरती या.
इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, इनसाइडच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला, ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, दोन क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला जर पाहिलं तर मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेले आणि ऑफ साईडला फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, मिस टाइम हिट आणि फलंदाज क्रमांक पहिला माघारी परतला. नवीन बॅटर निकेश स्ट्राईक एंडला. पंचांकडे पाहिलं, पंचांचा पुन्हा एकदा नकारात्मक बॉलच्या या ठिकाणी इशारा येतो, एक अतिरिक्त एक्स्ट्रा रन, रणसंख्या 1-4-14 या आकड्यावरती. सुदेशच्या बॅट मधून अगदी जर आपण पाहिलं 5 चेंडू फेस करत असताना 11 धावा, अगदी जर आपण पाहिलं वैयक्तिक 11 धावांवरती खेळत असताना देखील पाहिलं लो फुलटॉस चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडतंय पहा मैदानाच्या आतमध्ये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, फलंदाज त्याचा मोह आवरता आला नाही, त्याच कारणास्तव होतं बाद. अगदी फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एज वरती बॉल लागला, त्याच्यानंतर सर्कल मध्ये बॉल अडवलं गेलं आणि फलंदाज यावेळी माघारी परतलाय. समीकरण मॅच मध्ये येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, 16 रन बॉलचा रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स 24. हे समीकरण, हे एकंदरीत गणित आता सोडवायचं बॅटिंग करणाऱ्या बहुलेवाडीच्या संघाला. 16 चेंडू मध्ये आता बनवायचे 24 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आनंद. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय नंदकिशोर मैदानाच्या आतमध्ये, अगदी नावाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील कमी गतीने उसळे घेणारा चेंडू प्राप्त झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेध. निर्धावची सांगता डॉट बॉल. सुदेश ज्याच्या बॅट मधून 5 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. राऊंड द विकेट नंदू पुन्हा एकदा निघाला, या बॉलला सोडून दिला, अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा. रणसंख्या जाऊन पोहोचते 1-5-15 या आकड्यावरती. या मॅच मध्ये बरेचसा उशीर होतो, 7 मिनिटाचा वेळ झालाय आणि इथून षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. अजून एक षटक हाताळायचा आहे गोलंदाजी करणाऱ्या बहुलेवाडीच्या संघाला. तर विजयाकरिता समीकरण 15 चेंडू आणि बनवायचे 23 धावा. यावेळेस स्टेप आउट करून खेळलाय, पुढे चालून डान्सिंग डाऊननी क्षेत्ररक्षक आहे. अगदी आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ आणि साधा सोपा झेल सुटला, अगदी सकाळी आंघोळ करता वेळी साबण हातातून निष्ठावा त्या पद्धतीने झेल निसटलाय आणि धरतीला दान झालाय. सर एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी सुटतात, बऱ्याचशा गोष्टी पकडायच्या असतात. यावेळी पाहिलं तर मागून टाळ्यांचा गजर देखील झाला, कारण झेल ड्रॉप झाला, कारण 2 संघ मैदानावरती असतात, प्रतिस्पर्धी 2 संघ आहेत, एका बाजूला आनंद, एका बाजूला दुःख. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. आता पुढे एकदा गोलंदाज टॅकवरून रवाना, एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 धावा, 18 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चला घाई करा. लास्ट 5 चेंडू 1. येस अंपायर्स, येस अंपायर्स. अच्छा, 1 बॉल बाकी आहे. थँक्यू. चला शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळी जोरकस प्रहार केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वेगानं बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. बॅकअप चांगला मिळालाय, 2 धावा अर्जित झाल्यात. चल या 2 अंकाने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 20च्या घरात. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 मध्ये करायच्यात 18. पुन्हा एकदा आपण जाऊया टायमरकडे. जो टायमर सेट केला गेला होता बरोबर 5:14 टायमर सेट केला गेला आणि आता घड्याळात जर आपण पाहिलात तर 5:22 झालेत, म्हणजे जवळजवळ 8 मिनिटाचा खेळ संपला. आता हे षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 मिनिटाचा वेळ आहे. चला तिसरा षटक हाताळण्याकरिता मनीष, अगदी मनीषला देखील पाहतो इन ऍक्शन गोलंदाजी मार्गवरती रवाना होताना पाहायला मिळतात. चला गोलंदाजी ट्रॅकवरती लास्ट ओव्हर, व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. गोलंदाज मनीष डाव्या बाजूने निघतोय. यावेळी जर पाहिलं तर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, पॅडवरती बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि पहिलाच बॉल यावेळी डॉट आला. आणि ज्यावेळी पहिला डॉट बॉल येतो ना त्यावेळी गोलंदाजाचं जे आपण पाहताना आत्मविश्वास, तो आत्मविश्वास वाढण्यास मदत होते आणि तो पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव डिलिव्हर झालाय. हा कुठेतरी आत्मविश्वास दुनावताना पाहायला मिळतो. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन खेळलाय, स्टेप आउट केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला तैनात आहेत.
2 धावा अर्जित झाल्या आहेत. चित्त्याची धाव हरणाची चपलाई 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिली आहे. अगदी अफलातून. आणि काल ज्यावेळी आम्ही विरारमध्ये एक स्पर्धा पाहिली होती जिथे मी उल्लेख करेल की नारंगीमध्ये स्पर्धा असताना योगेश भगत जो कोपरी गावचा खेळाडू आहे, झडप घालून ज्या पद्धतीनं तो झेल त्या ठिकाणी गॅदर केला होता, लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नमुना पेश केला होता. म्हणून मैदानावरती क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. मैदानावरती सर्वात धारदार शस्त्र काय तर क्षेत्ररक्षण आहे. आणि सध्याच्या घडीला तो कॅच टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक बाद होतोय 3. चला मैदानावरती फ्लडलाईट्स लावल्या जात आहेत. आता अजित सर आपण एका अशा सिच्युएशन मध्ये आलोय जिथे पूर्ण दिवसही नाही आणि पूर्ण रात्रही नाहीये. म्हणजे मैदानावरती चित्र वेगळं आहे. आता इथून डू फॅक्टर देखील मैदानावरती थोडस गेम मध्ये काम करण्याचं काम करेल. म्हणून आता बरंच काही मैदानावरती, कारण दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट यात जमीन आणि आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे आताचा अशा एका एंडवरती येऊन ठेपलोय आपण जिथे मॅच मध्ये वेगवेगळी वर्ण पाहायला मिळतील. आणि 7 मध्ये बॉल होता, लाजवाब फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, सुंदर फटका होता आणि तितका सुंदर त्या ठिकाणी झेल देखील टिपलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. चला फलंदाज बाद आहे, नवीन बॅटर आहे. अजित सर होतं क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्ही चांगले केलात तर बऱ्याचदा तुम्हाला फसावं पण लागतं. यावेळी फटका चांगला होता आणि तितक्याच ताकदीचा झेल सुद्धा होता. क्रिकेटचं बऱ्याचशा क्रिकेटच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स होता त्या फटक्यावरती. आपण फटका खेळल्यानंतर तिकडे बॅटर्स कडे देखील पाहिलं, तो अगदी कॉन्फिडंट होता बॉल सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होईल, मात्र आतमध्ये ट्रॅव्हल झाला. मी उल्लेख देखील केला की हे जे क्रिकेट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल जास्त एलिव्हेट होत नाही आणि सध्याच्या घडीला आपण सिक्सरचा बॉल स्पर्धेमध्ये वापरतोय. या बॉलचे बरेचसे वैशिष्ट्य आहेत, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. अगदी सिक्सरचा बॉल आपण सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये सिक्सरचा बॉल यूज होत आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली नाहीये. परंतु संध्याकाळचं सत्र सर वेगळं असतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी हवा दिशाहीन असते आणि त्या हवेच्या साह्यानं फलंदाजाला देखील आपल्या बॅटचा फ्लो खोलण्याची मुभा देखील तितकीच मिळते. अगदी या सत्रामध्ये बॅटिंग करण्याला तेवढीच मजा असते. म्हणजे इथे तुम्हाला ती उष्णता आहे, तो जो टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कमी असतं. मैदानावरती हवेमध्ये थोडीशी आर्द्रता आपण म्हणू शकता. जिथे ड्यू फॅक्टर ज्याला म्हटलं जातं तो ड्यू फॅक्टर हवेमध्ये असतो आणि एलिव्हेशन फारसं कमी होतं. आणि टेनिस क्रिकेटचा उल्लेख झाला ना तर हल्लीच्या घडीला अजित सर 10x चा बॉल असेल ना, त्याच्याबरोबर 70-70 असेल आणि आता मात्र 1/4 तर विजयावेळेला 6 चेंडू आणि 14 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबलाय सर. आता सर 6 चेंडू मध्ये 14 बनवायचे असतील तर फलंदाजांना तितकंच वर्चस्व दाखवावं लागेल. चला बहुलेवाडी विनंती आहे. चला घाई करा. 6 मध्ये 14 येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल ही मॅच याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा. 6 मध्ये 14 हे समीकरण शिल्लक आहे. एका बाजूला बहुलेवाडी 6 मध्ये चेंडू आहे. हा अगदी आपल्याला पाहायला मिळते समीकरण. 6 चेंडू आणि बनवायचे 14 धावा. समीरला प्राचारण केलाय. शेवटचा हाणामारीचा स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती समीर. पहिला बॉल यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह केला. अगदी जर आपण पाहिलं मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 धाव अर्जित झाली आहे. 21 धावसंख्येनंतर दुहेरीमध्ये 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केल्या गेल्या. 2 धावा परिपूर्ण. आता इथे धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण हेच षटक आहे जो बॅटिंग संघावरती दबाव बनवण्याचा. इथे धावा एक धाव रोखली गेली. प्रतिस्पर्धी संघावरती तो दबाव आहे तो अगदी शिफ्ट होईल. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला काय सांगतो ना, तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला अधोरेखित करतो की ज्यावेळी तुम्ही समोरच्या संघावरती दबाव निर्माण कराल त्यावेळी समोरचा संघ 100% चूक करेल. आणि यावेळी पहिल्या बॉलवरती तुझे फंबल झाले, 2 धावा आल्या. धावा झाल्या 26-26. विजयाकरिता 5 चेंडू मध्ये बनवायचे आता 12. अगदी सर आपण रायगड प्रीमियर लीग नुकतीच पार पडली आणि यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे टीप मध्ये तैनात आहे. टीप लायसेल यावेळेस. आणखीन एक संपते फलंदाजाचा खेळ. अगदी जर आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये इंडी वॉरियर्स एक टीम. इंडी वॉरियर्स मध्ये अगदी आपण जर पाहिलं 6 चेंडू मध्ये 1 धाव डिफेन्स सुद्धा नाही करता आली. म्हणजेच काय अजय पाटील या गोलंदाजाने तिथं वर्चस्व दाखवलं. आणि त्या मॅच मध्ये अजित सर वैशिष्ट्य होतं ना, बुमबुम म्हणजे पंकज जाधव साहिबाल नॉन स्ट्राईक एंडला होता आणि वेलोवली संघाच्या अजय पाटीलनं ते अप्रतिम षटक हाताळलं होतं. MD वॉरियर्स अलिबाग हा संघ त्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. अगदी प्रेक्षकांमध्ये चर्चा होती
6 मध्ये 1 अगदी प्रेक्षक मैदानाच्या बाहेर गेले होते, जसे 3 बॉल डिलिव्हर झाले मॅच मध्ये. तो अफलातून पलटवार देखील आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगच्या मॅच मध्ये. चला आता विजयाकरिता 4 चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा, म्हणजेच काय तर 2 फटके मॅचचा पूर्ण काय पलटण्याचं काम करतील. व्हाईट बॉल यावेळेस मात्र अगदी वाईट वारकर हाताळण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं योग्यरीत्या लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळला. निर्धावची संगता अगदी थोडंसं बाहेर ठेवलं या बॉलला, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट, आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलची पिचिंग. आणि तिथून जर पाहिलं तर एक डॉट बॉल. आता थोडंसं समीकरण 3 मध्ये 12चं राहिलंय. मोठा फटका येईल का? नाही नाही, हा बॉल देखील डॉट. आणि आता मॅच मध्ये समीकरण काय? दोन्ही बॉल बाहेर उडवायचे आहेत. दोन्ही बॉलला आता मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा. तर दोन्ही बॉलवरती ते आक्रमक फटके येईल का, की दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा बहुलेवाडी संपूर्ण संघ जो आहे तो मॅच मध्ये आपला पुन्हा एकदा जो दबदबा आहे तो दबदबा कायम ठेवेल. तर विजयाकरिता 2 चेंडू आणि 12 धावा, दोन्ही चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. यावेळेस अगदी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट अगदी लेट कट पाहायला मिळाले आपल्याला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, असफल राहिले फलंदाज. आधी 1 धाव अर्जित झाली आहे. तेज तर बॉल होता बॅटच्या अगदी एज वरती बॉल आदळला, बॉडीचा वेट, त्याच्यानंतर एक सिंगल धाव. आता 1 बॉल वरती गरज आहे जिंकायची 11. 1 आणि 11 समीकरण मॅच मध्ये. येणार 1 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. शेवटचा बॉल अंपायर सिग्नल वाईट. मॅच मध्ये आणखी उलटफेर होईल का? 6 मध्ये 10. चला यानंतर होणारा सामना लगेच आपण तयार राहा. चला यानंतर होणारा सामना लगेच आपण तयार राहा. कोणतरी भानंग संघ आणि कोणतरी संघ आपण लगेचच रेडी व्हायचं आहे. चला भानंग संघाला विनंती आहे. भानंग संघ टॉस जिंकलाय. आता मैदानावरती तुम्ही पाहत आहे की थोडंसं अंधार पडायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे विनंती आहे भानंग संघ चला वेळ न घेता प्लीज मैदानावरती. भानंग संघाला विनंती आहे. त्याच्याबरोबरीने कोणतरी सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा.